नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं राठोड एमपीसी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आज कंबाईनची गट ब आणि गट ब ची परीक्षा झालेली आहे. या परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न कसे होते, काठिण्य पातळी कोणती होती, मागील परीक्षेतील काही प्रश्न रिपीट झालेत का, किंवा त्या संदर्भात आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेची पूर्ण प्रश्नांचे स्पष्टीकरण, तसेच कट ऑफ काय लागू शकतो याबद्दलची माहिती आणि विद्यार्थ्यांना पुढे मेन्सची एग्जाम आहे, त्याचबरोबर गट क ची पण एग्जाम आहे, त्यासाठी आपल्याला या पेपरचा काही फायदा होईल का याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपरची काठिण्य पातळी थोडीशी अवघडही होती, थोडासा सोपाही पेपर होता, पण कट ऑफ किती जाईल हा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला असतो. पण आता आपण त्यापूर्वी पहिल्यांदा आपण या गणित आणि बुद्धिमत्तेच्या 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक 10 ते 15 मिनिटांमध्ये हे 20 प्रश्न सोडवायचे, त्यासाठी आपल्याला लॉंग मेथड वापरून चालत नाहीये. तर अशा प्रश्नांची उत्तरं आपण कमीत कमी वेळात कशी काढायला पाहिजे त्याविषयीची माहिती बघू. हा सेट जो आहे तो बी आहे. बी सेट मधले हे प्रश्न असतील आणि यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघूया. तर पहिला प्रश्न होता 81 नंबरचा. हा भूमितीवरचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. दरवर्षी आयोग भूमितीचा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारत आहे. गेल्या वेळेस देखील भूमितीवरचा एक प्रश्न आला होता, पण हे प्रश्न सोपेच विचारत आहेत, जास्तही अवघड नाही. एका आयताची लांबी 40% ने वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी म्हणले. हा जो फॉर्म्युला आहे आपला, जेव्हा वाढ असते 100 गुणिले एक्स आणि 100 अधिक एक्स, हे फॉर्म्युला वाढवायचं. आणि घट असेल तर 100 गुणिले एक्स भागिले 100 मायनस एक्स, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. इथं वाढ असेल तर त्या ठिकाणी प्लस करा, इथं घट असेल तर त्या ठिकाणी मायनस करा. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी काय करावं लागेल, 100 गुणिले 40 भागिले 100 अधिक 40 किती होतात, 140 डायरेक्ट लिहितो. ठीक आहे, शून्य शून्य कटले, त्याला 2 न भाग जातो, बेदोनी 4 बेसाती 14. आता झाले 200, 200 भागिले 7 करा, किती येईल, 7 दोन्ही 14, उरले किती 6, 7 8 56, 7 8 56, उरले किती 4, उरले वर लिहायचं, भागले खाली लिहायचं. किती टक्के उत्तर येतं, 28.47% कमी होईल. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघू आपण. 82 नंबर कसा होता बघा. हा टॉपिक कोणता असेल, टीना हिने काही आंबे खरेदी केले, त्यातील 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यांपैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. जर तिच्याकडे 45 आंबे उरले असतील तर तिने बाजारातून एकूण किती आंबे खरेदी केले. बघा, एकूण आंबे जर आपण विचार केलं तर हे 100% राहणार. ठीक आहे, 100%पैकी 10% आंबे हे काय झाले, सडलेले निघाले. आता उरले किती आंबे, उरले 90%. 90% आंबे उरले, 10% तर गेले. शिल्लक आंब्यापैकी 80% म्हणजे हे शिल्लक, उरले म्हणजेच काय, शिल्लक, हे लक्षात ठेवा. यापैकी 80% आंबे तिने मित्राला दिले. मित्राला किती दिले, मित्राला दिले 80%. 80% जर आपण काढले, 90 चे 80% जर काढले तर हा एक शून्य कटला, 9 8 72 राहिले. आता उरले किती, उरले आता 18, म्हणजे 72% आणि 18%. 72% त्याच्यातले मित्राला दिले, 18% शिल्लक राहिले, म्हणजे 18%ला तिच्याकडे 45 आंबे उरले. मग या ठिकाणी काय लिहायचं, 18%ला 45 आंबे उरले तर तिच्याकडे एकूण किती आंबे होते, एकूण म्हणजे 100ला किती, तिरपा गुणाकार करून टाका. 45 गुणिले 100 भागिले 18, याला कितीने भाग जातो, तर 9 ने भाग जातो. 9 1 9, 9 2 18, 9 5 45, बे 1 बे, बे 5 10, 5 5 25, म्हणजे 250 याचं उत्तर याला पाहिजे. 250 पर्यायामध्ये कुठं आहे बघा, पर्याय क्रमांक 2, याचं उत्तर किती आहे, 2 आहे. ठीक आहे, नेक्स्ट 83 नंबरचा प्रश्न.
एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्याच्याजवळ 25% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल, तर दुकानदाराने ती वस्तू किती किमतीला खरेदी केली? आता या ठिकाणी बघा, छापील किंमत किती दिली आहे तुम्हाला? 750 रुपये छापील किंमत दिली आहे. छापील किमतीवर आपण जी किंमत, आता हे 100 रुपयाची पेन आहे, तर याच्यावरती सूट दिली जाते. कारण आपण त्या किमतीला घेत नाही. कुठली वस्तू छापील किमतीला घेतो का? आपण डिस्काउंट मागतो 10%. पुस्तक घेता नाही बघा. ज्या ठिकाणी जास्तीत जास्त डिस्काउंट, तिथून आपण पुस्तक घेतो, कारण छापील किमतीला आपण घेत नाहीये. छापील किमतीवर सूट दिला जातो. किती सूट दिली आहे? 10%. 10% सूट म्हणजेच काय लिहायचं? 90. 90 भागिले 100. जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल, तर त्यास काय दिलंय? 25% नफा होतो. मग या छापील किमतीवर 25% नफा म्हणजे 125 लिहा आणि खरेदी किंमत काढताना आपल्याला डायरेक्ट काय करायचंय? गुणिले 100 करायचंय. तर आपण या ठिकाणी बघा, 100 कटले. नफा तोटाचा प्रश्न आहे. 25 पाच्या 1,200, 25 त्रिक 75, 30 आले. 5 एक 5, 5 सक 30 झाले, 9 सकी 54. याचं उत्तर येईल किती? 540. पर्यायामध्ये कुठे आहे बघा? 540, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, चला आता हा एक प्रश्न आहे बघा, याला कसं सोडवायचंय? तर आपल्याला डायरेक्ट वर्गमूळ निघत नाहीये, मग याची फोड करायची. फोड करायची कशी? 5 गुणिले 9, 5 9 45. एक संख्या वर्ग संख्या असते फोड केल्यानंतर. आता याची फोड डायरेक्ट करता येत नाही, त्याला 5 न भाग द्या. 5 20, 5 9 45, 5 9 45 गुणिले 5 करा. त्याला पण 5 न द्या. 5 सक 30, 5 20 गुणिले 5. त्याला 5 न भाग द्या. 5 त्रिक 15, 5 सक 30 गुणिले 5. ठीक आहे. तर आता याला लिहायचं कसं बघा विद्यार्थी मित्रांनो? मी पुन्हा लिहितो. वर्गमुळात 5 गुणिले 9 प्लस वर्गमुळात 5 गुणिले 49 भागिले 320 ला कसं लिहिणार? 5 गुणिले 64 वजा वर्गमुळात 5 गुणिले 36. आता ज्याचं वर्गमूळ निघतं ते काढा, ज्याचं निघत नाही ते तसंच ठेवा. मग इथं 3चं वर्गमूळ निघतो, हे 3 बाहेर आलं, वर्गमुळात 5 राहिले, प्लस 49चा वर्गमूळ निघाला, 7 आले बाहेर, वर्गमुळात 5, भागाकाराला भागाकार. 64चा वर्गमूळ निघतो 8, वर्गमुळात 5 जशास तसे, मायनसला मायनस. 36चा वर्गमूळ 6 निघतो, वर्गमुळात 5 जशास तसे. क्लिअर? आता आपल्याला काय करायची? बेरीज आहे तर बेरीज करून टाका. 3 आणि 7 ची बेरीज किती? 10. आणि बेरजेमध्ये 5 हा कॉमन ठेवायचा. ठीक आहे. 5 आणि 5 10 करायचे नाहीये. हे करणीचे उदाहरण आहेत. 8 मधून 6 गेले 2, वर्गमुळात 5 ला 5. हे 5 5 कटले, बे 1 बे, बे 5 10. आन्सर आलं याचं 5. तर या प्रश्नाचं उत्तर किती येईल? 4 नंबर. क्लिअर? चला नेक्स्ट. त्याच्यानंतर बघा, हा एक भूमितीचा प्रश्न आहे. एका आयताकृती पट्टीची लांबी 40 सेंटीमीटर आहे व कर्ण त्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे, तर त्या पट्टीची परिमिती किती? परिमिती विचारले, सर्व बाजूंची बेरीज. तर मी या ठिकाणी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो बघा. हे आयत आहे आणि सर्वात मोठी बाजू किती लिहिणार आपण? ही मोठी बाजू आहे 40. तर कर्ण, कर्ण काय असतो? हा कर्ण आहे. कर्ण त्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा म्हणजे 40 अधिक 1 बरोबर 41. कर्ण किती आहे? 41. तर आता बघा, आपल्याला 40 आणि 41 ची जर बेरीज केली तर 81 येतं. 81 येतं म्हणजेच काय? याच जर आपण वर्गमूळ काढलं तर काय येतं? 9 येतं. म्हणजे लहान बाजू किती येते? 9 येते. लहान बाजू 9. मग याच्या समोरची बाजू पण 9 आणि ही समोरची बाजू पण 40. म्हणजे आपल्याला तर या परिमिती विचारली म्हणजे चारी बाजूंची बेरीज विचारली, तर काय येईल बेरीज? 9 अधिक 40 अधिक 9 अधिक 40. 40 आणि 40 80 ने 18 किती होतात? 98 सेंटीमीटर. टक्के नाही, 98 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4. क्लिअर? चला नेक्स्ट. त्रिकूट आहे, त्रिकूट. 9चा त्रिकूट 9 40 41. म्हणजे या ठिकाणी या 9चा काय केला जातो? वर्ग. वर्ग किती येतो? 81 आणि याची ही फोड केली जाते. हे त्रिकूट लक्षात ठेवा. त्रिकूटचा प्रश्न आहे. ठीक आहे. नेक्स्ट. हा प्रश्न दिलाय बघा गुणोत्तर आणि प्रमाणचा.
सोपा प्रश्न आहे, क्लासमध्ये पण शिकवलेला आहे आणि याची शॉर्ट टेक्निक मी उत्तर काढून दाखवतो. लॉंग कट काढायची गरज नाही. जेव्हा दोन संख्यांच्या गुणोत्तरामधला फरक सारखा असतो, काय असतो? फरक सारखा असतो आणि या ठिकाणी वाढ असेल किंवा घट असेल किंवा वाढवलेली संख्या असेल किंवा कमी केलेली संख्या असेल, तर आपल्याला काय द्यायचंय? 12 ला 12 या 2 न याच्या रेशोनं याला भाग द्यायचंय. 2 म्हणजे एकास किती आलं? 6 आलं. एकास किती आलं प्रमाण? 6 आलं. तर आपल्याला काय विचारलंय? तर मूळ दोन संख्यांमधील फरक, मूळ संख्या कोणत्या आहेत? या दोन संख्या आहेत. त्याच्यातला फरक किती आहे? 2. तर एकास 6 होत असेल तर दोनास किती होईल? 12 होईल. म्हणजे 2 गुणिले 6 बरोबर 12 आपल्या या प्रश्नाचं उत्तर काढावं लागेल. तर या प्रश्नाचं उत्तर येईल 12. क्लिअर? चला नेक्स्ट. रेल्वेचा प्रश्न आहे आणि रेल्वेच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला पहिल्यांदा लांबी विचारली. मग लांबीचं सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. लांबी बरोबर काय? वेग गुणिले वेळ. हे लक्षात ठेवा. वेग गुणिले वेळ. मग आता आपल्याला या ठिकाणी एकच दिशा असेल तर काय केली जाते? वजाबाकी करावी लागते वेगांची. मग 112 आणि 76 ची वजाबाकी करायची. किती येतं मग वजाबाकी? 112 मधून 76 गेले 36 गुणिले वेळ किती दिलाय? 20 सेकंद गुणिले 518. जेव्हा किती किलोमीटर आणि या ठिकाणी सेकंद, जेव्हा दोन गोष्टी दोन परिमाणे अपोजिट विचारली जातात तेव्हा 518 न गुणावं लागतं. मग 18 एक 18, 18 दोन्ही 36, 20 दोन्ही 40 आणि 5 20 म्हणजे 200 मीटर या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. ठीक आहे. चला हे पण प्रश्न सोपाच होता, तेवढा अवघड नाहीये. परत नफा तोटाचा प्रश्न विचारलाय. एक दुकानदार एका वस्तूची खरेदी 1200 रुपयास करतो व ती विकतो, जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो. वस्तूची बघा 20% नफा घेऊन परत काय करतो? 10% सूट देतो. पण वस्तूची काय खरेदी किंमत आहे? किती आहे? 1200. 20% नफा घेतो. 1200 वरती 20% नफा म्हणजे काय? 120 भागिले 100 आणि नंतर काय करतो? त्या किमतीवर 10% सूट देतो. 10% सूट देतो म्हणजे 90 खाली लिहा. ठीक आहे. मग याला मार्क किंमत किती काढायचं असेल तर 100 लिहायचं. मग हे 100 कटले, 1 0 2 0 कटले, 3 त्रिक 9, 3 चौक 12 झाले, 3 एक 3, 3 चौक 12 झाले, 4 चौक 16 आणि ते 2 शून्य म्हणजे याची किंमत किती येईल? मार्क केलेली किंमत 1600 रुपये असेल. ठीक आहे. 1200 रुपयाला खरेदी करतो, त्याच्यावरती मार्क केलेली किंमत किती ठेवतो? तो 1600 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, काळकाम वेगावरचा प्रश्न आहे. दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या 3 पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल? म्हणजे ज्याचा वेग जास्त आहे, बघा 2 व्यक्ती आहेत, हा एक व्यक्ती, हा दुसरा व्यक्ती. या व्यक्तीचा 3 पट वेग आहे याच्यापेक्षा, याच्या 3 पट. आलं का? आणि ते दोघे मिळून 24 तासात म्हणजे एकूण किती तासात काम करतात ते? 3 आणि 1 4, 24 चोक 96. ठीक आहे. तर हा 96 काम करण्यासाठी फक्त वेगाने काम करणाऱ्या व्यक्तीला किती वेळ लागेल? तर त्याच्यानं त्याला भाग देऊन टाका. 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6. याचा आन्सर येईल 32. बघा हाही प्रश्न सोपा आहे, पण आता तुम्ही जर ते लॉंग कट मेथडनं जात असाल तर या प्रश्नाला खूप वेळ लागू शकतो. ठीक आहे. म्हणून आपल्याला या सगळ्या ट्रिक्स माहिती असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय विचारले बघा, रणधीर 1000 नाही, सॉरी 10,000 रुपये होते, त्यापैकी काही रक्कम तो ए ला 5% दशांशे सरळ व्याजाने गुंतवितो, उर्वरित रक्कम बी 8% दशांशे सरळ व्याजाने गुंतवितो. जर त्याला एका वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळाले तर त्याने स्कीम बी मध्ये किती गुंतवणूक केली? म्हणजे लक्षात ठेवा, त्यानं काही रक्कम म्हणजे त्याच्याकडे आहे ना 10,000 रुपये, ए बँकेमध्ये ठेवली 5% न, बी बँकेमध्ये ठेवली 8% तर त्याला अवरेज किती मिळालं हे आपल्याला काढायचंय. तर लक्षात ठेवा, आपल्याला 10,000 रुपये जे आहे त्याची मूळ रक्कम आहे आणि एका वर्षात त्याला 10,000 रुपयाचे किती मिळाले?
₹710 हे काय मिळालं सरळ व्याज. म्हणजे त्याला किती टक्के मिळालं हे जर आपल्याला काढायचं असेल तर गुणिले 100 करा. 2 शून्य कटले, हा एक शून्य कटला, एक शून्य राहिला म्हणजे 7.1% त्याला काय मिळालं दोन्ही बँकेत मिळून त्याला एवढं दर मिळालं. मग आपल्याकडे ए आणि बी बँक, ए बँकेत 5% दराने, बी बँकेत 8% दराने, त्या दोघांचं सुवर्ण मध्ये किती आलं 7.1% आलं. तर आपण हे गुणोत्तर आणि कशामध्ये घेतलं होतं मिश्रण या टॉपिक मध्ये अशा टाइपचे उदाहरण घेतले होते. मग 8 मधून 7.1 गेले, 0.9 राहिले, 5 मधून 7.1 गेले, किती राहतात 2.1 राहतात. बरोबर आहे. आता हे पॉइंट कॅन्सल झाले, पॉइंट कॅन्सल झाले. 3 त्रिक 9, 3 7 21 किती आलं रेशो 3:7 आलं. म्हणजे काय आलं बघा या ठिकाणी 3:7 बरोबर 10,000. तर त्या दोघांची बेरीज किती होते 10 होते. आपल्याला जास्तीला काढून घ्यायचंय. 1 शून्य कटले, 1000 राहिले. त्या 7ला कारण बीच काढायचंय तुम्हाला. बीच किती आहे प्रमाण 7. 7 गुणिले 1000 किती आलं 7000. आपल्या या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर. चला नेक्स्ट बघा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे वर्णमालेवरचा. तुम्हाला एबीसीडी कशी पाठ करायची सगळं शिकवलं. याच्या टेक्निक्स तुम्हाला वर्गात सांगितलं होतं. विदिन सेकंदामध्ये तुम्ही यांचे अंक लिहू शकता. अंक लिहिलं तरच उत्तर काढता येईल, अन्यथा काढता येणार नाहीये. अक्षरांमधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येकी एक वेळी एकाने कमी होत जाते. या नियमांचे पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षर मालिका आहे. प्रत्येक वेळी एकने कमी होते, प्रत्येकामध्ये एक नाही, प्रत्येक वेळी एकने कमी होते. तर बघू कसं होतंय या ठिकाणी. बीचा अंक आहे 2, हे 8, हे 13, हे 17, हे 19 आणि हे 21. आता प्रत्येक वेळी एकने कमी होते का बघा. इथं आले 6, इथं आले 5. फरक बघा 2 आणि 8 मधला फरक 6, 8 आणि 13 मधला 5 म्हणजे एकने कमी झालं. 13 आणि 17 मध्ये 4, परत एकने कमी झालं. 6 5 4. 17 आणि 19 मध्ये 2चा फरक आहे. इथं 4 इथं 2, 2चा फरक वाढला म्हणजे हा पर्याय चुकला. पुढं 3 8 13 17 20 21, 21 नाही 22. ठीक आहे बघा 3 आणि 8 मधला फरक 5. या ठिकाणी 8 आणि 13 मधला फरक 5. इथेही 5 इथेही 5. काही फरक एक न कमी झाला का नाही झाला. मग हाही पर्याय चुकला. त्यानंतर 6 10 14 17 19 आणि 20. चला इथं फरक आहे 6 आणि 10 मध्ये 4, 10 आणि 14 मध्ये पण 4 आहे. फरक आला का एक न कमी नाही आला म्हणजे हाही पर्याय चुकला. तुमचं उत्तर हे असायला पाहिजे. मग हे आहेच की नाही ते दाखवत तुम्हाला. 6 12 17 21 24 26 ही अशी स्पीड पाहिजे तुम्हाला अंक लिहिण्याची. तर बघा या ठिकाणी 6 12 17 21 24 आणि 26. फरक काढा या दोघांमध्ये 6, या दोघांमध्ये 5, या दोघांमध्ये 4, या दोघांमध्ये 3, या दोघांमध्ये 2. बघा इथं एक न कमी झाले, इथं एक न कमी झाले, इथं एक न कमी झाले, इथं एक न कमी झाले. बघा कमी होत जाते म्हणले. एक एक न प्रत्येक वेळी कमी होत जाते. तर कोणत्या पर्यायामध्ये चाललंय ते पर्याय क्रमांक 4. कारण आपल्याला पर्याय डायरेक्ट 4 नंबरला दिले. थोडस वेळ लागू शकतो पण तुमच्या स्पीड वरती आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. नेक्स्ट प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. घरून निघाल्यावरती 2 वेळा डावीकडे, 1 वेळा उजवीकडे वळली. तर घरून निघताना तिचे तोंड, तिचा चेहरा कोणत्या दिशेला होता. उलटा प्रश्न विचारलाय आणि या टाइपचे प्रश्न याच्या अगोदर पण विचारले उलट्याच टाइपचं. ठीक आहे. आता प्रज्ञा ची बस शाळेत पोहोचली तेव्हा तिचे तोंड दक्षिणेकडे होते. म्हणजे या ठिकाणी प्रज्ञाच्या शाळेच्या बसचं तोंड दक्षिणेकडे होतं. आता आपण उलट वाचायचं. उलटा प्रश्न विचारले की वरून सोडवत जायचं नाही, इकडून सोडवत जायचं. चला इकडून पहिल्यांदा काय दिलंय उजवीकडे. किती वेळा 1 वेळा. उजवीकडे म्हणलं की डावीकडे वळायचं, डावीकडे म्हणलं की उजवीकडे वळायचं. ठीक आहे. आता बघा आपल्याला 1 वेळा उजवीकडे, कारण इकडून पहिलं काय आलं 1 वेळा उजवीकडे आलं. उजवीकडे म्हणलं की आपल्याला कोणीकडे वळायचं डावी. डावी बाजू कुठं आहे इकडे आहे. 1 वेळा डावीकडे वळलं. नंतर घरून निघाली तेव्हा 2 वेळा डावीकडे. डावीकडे म्हणलं की आपण उजवीकडे, कारण उलटा प्रश्न सोडवतोय ना आपण.
मग आता डावीकडे म्हणलं की उजवीकडे, आता इकडे तोंड आहे, उजवी बाजू एक, परत उजवी बाजू 2 वेळेस वळायचं ना इकडं. तर प्रज्ञाचं घर या ठिकाणी आहे. आता घरातून निघताना ती घराच्या तिकडे जाईल का? पाठीमागं नाही जाणार, तर ती कोणीकडे जाईल? या ठिकाणी जाईल, कारण इकडून रस्ता आहे ना. मग आता इकडची दिशा आली पूर्व, इकडची आली पश्चिम. तर आपल्याला काय म्हणलंय, तर घरून निघताना तिचे तोंड कोणत्या दिशेला असेल, तर तिचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पश्चिम दिशेला असेल. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढं. आता याला आपल्याला सरळ पण सोडवता येतं. एका ठिकाणी पॉइंट करायचं, 2 वेळा डावीकडं, हे गोष्टी करून बघायचं, पण टॅली करावं लागेल, कारण दिशा माहिती नाही ना. म्हणून आपण उलट उदाहरण सोडवा, सहज तुम्हाला उत्तर येऊन जाईल. चला, आता हे समीकरण आहे, सोपंच दिलंय बघा. याच ठिकाणी सोडवा, प्लस मायनस कॅन्सल झाले, 2x 2x 4x झाले, या दोघांची वजाबाकी, 8 मधून 2 गेले, 6 राहिले, 11 मधून 6 गेले, 5 राहिले, आणि 14 चोक 56 होतात. x ची व्हॅल्यू किती मिळाली? 14. आता या ठिकाणी तुम्ही कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवून टाका. काय करणार? एका समीकरणामध्ये ठेवून टाकायचे. मग आपण इथे ठेवू, 2x अधिक 3y बरोबर 118. 2 गुणिले 14 अधिक 3y बरोबर 118. 14 दोन्ही 28 प्लस 3y बरोबर 118. 3y बरोबर प्लस तिकडे जाऊन काय झाले? -28 झाले. 3y बरोबर 0, 9, आणि इथं याला भाग दिलं, y बरोबर किती आलं? 30. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? 30 येईल. क्लिअर? सोपा होता हा प्रश्न, एवढा अवघड नाहीये. चला, हा प्रश्न कोणत्या टॉपिकचा आहे बघा. एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो, आणि नंतर, म्हणजे दिशा टॉपिकचा आहे. ठीक आहे, तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो, इकडे 2 किलोमीटर, नंतर उजवीकडे वळतो आणि 2 किलोमीटर, उजवी बाजू पण इकडे तोंड आहे ना, तुम्ही इकडे आहे, तर उजवी बाजू वर, हे परत 2, नंतर तो उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किलोमीटर, बघा उजवीकडे म्हणजे इकडं किती जातो? 7 किलोमीटर जातो. उजवीकडे 2 वळणे घेतो आणि प्रत्येक वळण 2 किलोमीटर धावतो. 2 वळणे घेतो म्हणलं उजवीकडे, हा 1, हा 2. आता तो इथं आहे, त्याचं घर या ठिकाणी आहे. ओके, आता मला सांगा, इथून एवढं 2 झालं, इथून एवढं 2 झालं, तर ही मधातली जी जागा आहे 3, म्हणजे इथून एवढं किती आहे? 3 किलोमीटर. मग या ठिकाणी काय येईल उत्तर? 3, पर्याय क्रमांक 2. ओके, चला नेक्स्ट बघा. आता हा प्रश्न वेगळाच विचारलाय बुद्धिमत्तेमध्ये. ठीक आहे, आपल्या बुद्धिमत्तेमध्ये असा एक प्रश्न त्यांनी विचारलाय की प्रतिपादन आणि कारण, कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. म्हणजे गाळाची जमीन असेल तर चांगला वाढ होईल, करेक्ट आहे. गाळाच्या जमिनी या खूप सुपीक असतात. गाळाची जमीन मुळातच सुपीक असते. सुपीक असल्यामुळं उत्पन्न पण कसा होतो? जास्त होतो. म्हणजे हा एक पर्याय बरोबर आहे. म्हणजे मला काय सांगता येईल, ए व आर हे दोन्ही बरोबर आहेत, आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. हा उत्तर असू शकतो. ए व आर हे दोन्ही बरोबर आहेत, आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. आर हे याचे अचूक स्पष्टीकरण नाही. आता आयोगाला काय खरं वाटतं माहिती नाहीये, पण आपल्याला वाटतं की याचं उत्तर एक येईल, पण आयोग जे देईल ते उत्तर खरं माना, कारण असे प्रश्नांचं उत्तर देणं आपल्याला खूप अवघड जातं. कारण आयोग कसा विचार करतो, कोणत्या अंगाने विचार करतो, ते त्यांनाच माहिती, आपण त्याला सांगू शकत नाही. पण त्या प्रश्नाचं उत्तर एक येऊ शकतो, जर तुम्ही केलं असेल तर ते एक उत्तर करेक्ट असू शकतो. पण आयोगाच्या आन्सरकीनुसार त्या प्रश्नाचं उत्तर नंतर बघून घ्या. आता हा एक प्रश्न थोडासा लेंदी दिलाय बघा, त्याला आपल्याला कुठं लिहिता येईल? ठीक आहे, मी याला बोर्डावरती घेतो. थोडासा हा वेळखाऊ प्रश्न आहे, त्याला वेळ लागू शकतो. बघा इकडं मी सोडून दाखवतो तुम्हाला. एका शाळेमध्ये ए बी सी डी ई आणि एफ अशा 6 व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नावं लिहा. ए बी सी डी ई आणि एफ असे प्रश्न आपण वर्गात घेतलेले आहेत.
वर्गीकरण या टॉपिक मध्ये तुम्हाला हे सर्व प्रश्न क्लासमध्ये मी शिकवलेले आहेत. असा चार्ट बनवायला सांगितलं होतं. हे चार्ट बनवून घ्या. पुढे काय म्हणलंय, प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात, त्यापैकी एक अनिवार्य विषय आहे आणि दुसरा ऐच्छिक विषय आहे. एक आहे अनिवार्य आणि एक आहे ऐच्छिक विषय आहे, असे 2 गट पाडायचे. ठीक आहे. ऐच्छिक विषय आहे. टीचा ऐच्छिक विषय इतिहास आहे. टीच्या ठिकाणी ऐच्छिक विषयामध्ये इतिहास लिहून टाका. इथं लिहिलंय बघा, ऐच्छिक आणि अनिवार्य, जो की इतर 3 जणांचा अनिवार्य विषय आहे. इतिहास किती जणांचा? 3 जणांचा अनिवार्य विषय आहे. इथं लिहून ठेवा, कारण हे नंतर तुम्हाला कामाला येणार आहे. 3 जण अजून अनिवार्यामध्ये लिहायचे. इथं 1, 2, 3 कुठे येईल माहिती नाहीये. झालं. ई आणि एफ या 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. ई आणि एफचा एक विषय काय? भौतिकशास्त्र. म्हणजे कोण आहे भौतिकशास्त्र, ऐच्छिक आहे की अनिवार्य आहे हे माहिती नाहीये, म्हणून याला मी बाजूला लिहून ठेवलंय. पण दोघांचा एक एक विषय आहे तो. एफचा गणित अनिवार्य विषय असून एफचा गणित अनिवार्य विषय असून एफचा गणित इथं लिहा. तो सी आणि ईचा ऐच्छिक विषय आहे. सी आणि ईचा ऐच्छिक विषय आहे कोण? गणित. सी आणि ईचा ऐच्छिक विषय आहे गणित. हे लिहिलं. त्याच्यानंतर इतिहास आणि इंग्रजी हे ए चे विषय आहेत. ए चे विषय कोणते आहेत? इंग्रजी आणि इतिहास हे कोणाचे विषय आहेत? ए चे विषय आहेत. त्याच्यानंतर परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून टीच्या उलट आहेत. टीच्या उलट आहेत म्हणले. टीच्या उलट म्हणजे इथं इतिहास आहे, तर इथं काय येईल? इंग्रजी येईल. मग इथं इंग्रजी आहे तर इथं इतिहास येईल आणि या ठिकाणी इंग्रजी येईल, कारण हे दोघेही काय पाहिजेत? उलट पाहिजेत. हे बघा, डीच्या उलट आहे. रसायनशास्त्र हा केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. आता ऐच्छिक विषय इथं आहे आणि इथं दिलंय बघा, ई व एफ चा भौतिक शास्त्र आहे. म्हणजे इथं गणित आलं तर इथं ऐच्छिक मध्ये भौतिक येईल आणि ईचा ऐच्छिक मध्ये गणित असेल तर अनिवार्यामध्ये भौतिक येईल. हे या ठिकाणी आलं. आता लिहा, रसायनशास्त्र एका शिक्षकाचा ऐच्छिक मध्ये एकच जागा राहिली, इथं रसायन लिहा. ठीक आहे. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षकाचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे. तर कोण आहे माहिती नाही, सोडून टाका. इतिहास किती विषयांचा अनिवार्य आहे? 3 जणांचा. आता जागा किती राहिली? इथं इतिहास आला, 2च राहिली, म्हणजे इथं इतिहास लिहून टाका, इथं इतिहास लिहून टाका. आणि आपल्याला सीचा अनिवार्य विषय कोणता आहे? सीचा अनिवार्य विषय इतिहास आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे? इतिहास यायला पाहिजे. तर हा प्रश्न असा लेंदीमध्ये विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. चला आता आपण जाऊयात पुढच्या प्रश्नांकडे. हा प्रश्न वेळ खाऊ आहे. जर तुमच्याकडे 2-3 मिनिटाचा वेळ असेल तर असे प्रश्न सोडवा, नाही तर त्याला स्किप करून पुढे जाऊ शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट. संख्या मालिकेवरचा प्रश्न आहे बघा. यामध्ये काय दिलंय, तर आपल्याला इथली संख्या काढायची आहे. पहिल्यांदा तुम्ही दोघांची बेरीज करू शकता. 72 - 38 किती येतं बघा. 12 मधून 8 गेले 4, 6 मधून 3 गेले 3, 34 जर दुप्पट केला तर 68 होतात. या ठिकाणी 137 - 87 करा. 7 मधून 7 गेले 0, 13 मधून 8 गेले 5, याचे दुप्पट करा. 50 दुप्पट 100. आता 54 मधून 30 वजा करा, 24 राहतात. 24 दुप्पट करा, 48 उत्तर. याचं उत्तर येतं 48. ठीक आहे. हा प्रश्न देखील सोपा आहे, पण त्या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे, कारण तिथं आपल्याकडे वेळ खूप कमी असतो. नेक्स्ट. आता बघा, ही संख्या मालिकेमधला प्रश्न आहे. संख्या वाढत चाललेत म्हणजे फरक काढा. या दोघातला फरक किती आहे? 27 मधून 14 गेले 13, 44 मधून 27 गेले, या ठिकाणी 7 मधून 3, 4 गेले, सॉरी उलट, 14 मधून 7 गेले 7 राहिले आणि 3 मधून हे 1, 17. म्हणजे या दोघांचा फरक किती आहे? 4 न वाढले. इथे 4 न वाढून बघा येतं का? 4 न वाढलं म्हणजे या ठिकाणी 21, 21 प्लस केले किती होतात? 65. हे बरोबर आहे की नाही? इकडे 90 येते का बघा. परत 4 न वाढवा, 21 आणि 4 25, 25 आणि 65 90, म्हणजे आपलं उत्तर 65 करेक्ट आहे. फरक काढा, फरक. 4 न वाढत चाललेल्या संख्या आहेत. नेक्स्ट बघा, हा देखील सांकेतिक भाषेमधला प्रश्न आहे. पदावलीचा चिन्ह बदलायचे. प्लस म्हणजे गुणिले. काय करायचंय? प्लस म्हणजे गुणिले. प्लस कुठं आहे?
या ठिकाणी याला गुणिले करा. गुणिले म्हणजे भागिले, गुणिलेला भागिले करा. भागिले म्हणजे वजा, भागिले कुठं आहे इथं मायनस करा. मायनस म्हणजे प्लस, मायनसला प्लस करा. आता हे समीकरण सोडून घ्या. काय येईल भागाकार करा. 11 एक 11, 11 दोन्ही 22, 11 एक 11, 21 आले. 21 गुणिले 23 प्लस 82 मायनस 40. दोघांचा गुणाकार 23 एक 23, 23 ला 3 हातच्याले 2. 23 दोन्ही 46 आणि 2 48 प्लस 82 मायनस 40. 40 गेले 82 मधून 42 राहिले. 483 प्लस 42 बेरीज करा 5 2 5 525 या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. ठीक आहे, चला नेक्स्ट 100वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती वेन आकृती दिलेल्या 3 वर्गांचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते? चौरस, चौकोन आणि समभुज चौकोन. आता तुम्हाला भूमितीच्या कन्सेप्ट आहेत, ज्याला माहिती आहे समभुज चौकोन म्हणजे काय, चौकोन म्हणजे काय, हा चौरस म्हणजे काय, तर लक्षात ठेवा या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या चौकोनाचे प्रकार आहेत. हा चौकोन असू शकतो, हा चौरस असू शकतो आणि हा समभुज चौकोन असू शकतो, कारण हे चौकोनाचे प्रकार आहेत. कारण सर्व चौकोन काय होऊ शकतात, समभुज चौकोन असतात. सर्व समभुज चौकोन या चौकोन असतात, म्हणजे त्याचे हे 2 प्रकार आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 3 काढता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा टाईपचे 20 प्रश्न तुम्हाला आयोगामध्ये विचारण्यात आले होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यानं PYQ चा अभ्यास केलाय तुम्हाला आठवेल की त्याच प्रश्नांमध्ये थोडाफार बदल करून आकडेवारी चेंज करून प्रश्नांचं रिपिटेशन झालेले आहे. अशा टाईपचे प्रश्न याच्या अगोदर पण विचारले होते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, PYQ चा अभ्यास जास्तीत जास्त करा. प्रॅक्टिस जेवढी जास्त असेल, दररोज 2 तास तरी तुम्हाला गणिताला द्यावं लागेल, तेव्हा तुमची स्पीड वाढेल. आणि दुसरी गोष्ट, गणित हे शॉर्टकट पद्धतीने सोडवता आले पाहिजेत. शॉर्टकट पद्धतीने सोडवता येण्यासाठी तुमच्या सर्व कन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर असायला पाहिजेत. कारण अशा सर्व टाईप आपण लॉंगकट आणि शॉर्टकट आपण वर्गामध्ये सर्व शिकवलेले आहेत. ही पण गोष्ट लक्षात असू द्या. आणि तुम्हा सर्वांना राठोड एमपीसी अकॅडमीच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. ज्या मुलांचे या ठिकाणी निकाल येतील त्यांनी मेन्सच्या तयारीला लागा. जेव्हा आन्सर की येईल तेव्हा पेपर चेक करा. जर तुमचे 50च्या वर मार्क जात असतील तर तुम्ही 100% मेन्सच्या विषयांची तयारीला आतापासून लागा. आता एक दिवस रेस्ट करा, उद्याला आन्सर की येऊन जाईल. आणि आन्सर की आल्यानंतर आपले जर स्कोर 50 प्लस जात असतील तर सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेची तयारी करावी. कितीवर लागेल याचा अंदाजा घेत बसू नका. आपले 50च्या वर मार्क येत असेल तर आपण सेफ मध्ये असू शकतो, अशी अपेक्षा धरून आपण मेन्सची तयारी करावी. अन्यथा काय होतं माहितीये का, जेव्हा कट ऑफ लागतो आपला रिझल्ट येतो पण आपण अभ्यासाची या ठिकाणी मुख्यच्या अभ्यासाची तयारीच केलेली नसते. मग त्या ठिकाणी आपल्याकडे महिना ते 1.5 महिन्याचाच वेळ राहतो. मग त्या 1.5 महिन्यात करावं का हा प्रश्न उपस्थित होतो. तर तुम्ही मेनची तयारी प्लस गटकच्या प्रिलिमची तयारी दोन्ही विषय सोबत चालू ठेवा. कारण जीएसचा पेपर तुम्हाला दोन्हीकडे कॉमन आहे. फक्त अभ्यास काय करायचा आहे, फक्त मराठी आणि इंग्लिश या विषयांचाच अभ्यास आतापासून सुरुवात करायचा आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुम्हाला आगामी काळात येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा व मुख्य परीक्षेत पात्र होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीने शुभेच्छा देण्यात येतं. कारण तुमचे निकाल लागो, तिथून पुढे कॉम्पिटिशन खूप जास्त वाढत चाललेले आहेत. राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे, त्यामुळे बरेच विद्यार्थी कंबाईन कडे वळत आहेत. म्हणून कट ऑफ थोडंसं वाढण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. ठीक आहे, पुन्हा भेटू विद्यार्थी मित्रांनो. असंच काही अपडेट आपण एमपीसी बद्दल घेऊन आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या राठोड एमपीसी अकॅडमी नांदेड या ठिकाणी आहे, ज्या विद्यार्थ्यांना कोणाला ऑफलाईन बॅचला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी निश्चित राठोड एमपीसी अकॅडमीला संपर्क करावेत. कारण आपल्या इथं 10वी पासूनचे फाउंडेशन कोर्स घेतले जातात. आणि जे विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेले आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र बॅचेस या ठिकाणी घेतले जातात. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन ऑनलाईन मोड कसा असतो विद्यार्थी मित्रांनो, आपण तेवढं सिरियस करत नाहीये. ऑफलाईन मध्ये 4 तास क्लासला बसावं लागतं, प्लस शिक्षकांचं दररोज अपडेट आणि तुमचे डाऊट क्लिअर क्लासमध्येच होतात. ऑनलाईन पद्धतीनं तेवढे होत नाही. शक्यतोवर एखादा वर्ष जेव्हा तुम्ही ऑफलाईन करता, कारण आयोगाचे पेपरची काठिण्य पातळी कधी कधी खूप हार्ड होत चालली आहे, त्यासाठी आपला अभ्यास पण तसंच असायला पाहिजे. ठीक आहे, तर भेटू विद्यार्थी मित्रांनो पुढे अजून काही एमपीसी बद्दल असेल त्या अपडेट बद्दल. धन्यवाद.